माऊली रामकृष्ण हरी. जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज एका अभंगाच्या चरणातून सांगतात, जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा देव. भाव तेथे देव. देव हा भावाचा भुकेला असतो. संत तुकाराम महाराज अभंगाच्या या चरणातून आपल्याला सांगतात, तुमचा जसा भाव तसं फळ देव तुम्हाला देत असतो. आणि म्हणून तुम्ही इतरांचा द्वेष केला तर कोणीतरी तुमचाही द्वेष करील यात शंका नाही. आपल्या अंगी जर दानशूरपणा असेल तर आपल्या धनसंचयातील काहीही कमी होणार नाही. यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगितली जाते. एकदा एक अत्यंत कंजूष व्यापारी बसने प्रवास करत होता. एका स्टेशनवर बस थांबली. तेवढ्यात त्या बस स्टॉपवर एक मुलगा त्या बसमध्ये चढला. तो पेपर विकत होता. तो त्या व्यापाऱ्याजवळ आला. व्यापारी म्हणाला, कितीला पेपर आहे? तेवढ्यात त्या मुलाने सांगितलं, पेपर 70 पैशाला आहे. आणि मग त्या व्यापाऱ्याने त्या मुलाकडून पेपर घेतला. परंतु त्या व्यापाऱ्याने त्या मुलाला 50 पैसे खोटे आणि 20 पैसे खरे दिले. मुलगा निघून गेला. व्यापाऱ्याला आनंद झाला. व्यापारी हसत होता आणि सगळेजण त्याच्याकडे पाहत होते. पण थोडा वेळ निघून गेला. व्यापारी आता त्या मुलाला शिव्या देऊ लागला. तेवढ्यात शेजारच्या पॅसेंजरने व्यापाऱ्याला विचारले, का हो, आत्ता काही मिनिटापूर्वी आपण तर हसत होता आणि आता आपण त्या मुलाला शिव्या देता का? त्यावेळी त्या व्यापाऱ्याने त्या पॅसेंजरला सांगितलं, अहो, मी त्याला 50 पैसे खोटे आणि 20 पैसे खरे दिले होते. पण तो पेपरवाला माझ्यापेक्षाही महाठक निघाला. अहो, त्याने मला कालचाच पेपर दिला आणि तो निघून गेला. मंडळी, खरं तर याच्यामधून आपल्याला असा संदेश मिळतो, पैसे खोटे, माल खोटा. मनात जसा भाव तसं फळ त्या व्यापाऱ्याला मिळालं होतं. म्हणूनच आपल्या चित्तामध्ये सदैव चांगली भावना माणसाने ठेवली पाहिजे. चांगली भावना ठेवली तर निश्चितपणे आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळतंच. संत तुकाराम महाराज एका अभंगातून सांगतात, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. म्हणूनच मनात चांगला भाव ठेवून मदत करा, मनात चांगला भाव ठेवून काम करा आणि मनात चांगला भाव ठेवून सगळे व्यवहार आपण करा. धन्यवाद.